नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। हा जाहीरनामा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मागील 15 वर्ष भाजप सत्तेमध्ये होते आणि आता जर भाजपला सत्तेमध्ये यायचं आहे तर नागपूरकरांना नेमकं काय द्यायचं आहे, त्यांचा काय विजन आहे हे या जाहीरनाम्याच्या मार्फत मांडण्यात येणार आहे। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर भाजपकडून या जाहीरनाम्यासाठी लोकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सूचना मागविण्यात आलेल्या होत्या आणि त्या सूचनांच्या आधारे जाहीरनामा तयार करण्यात आला। आजचा या जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय पुढे येतं, नागपूरकरांसाठी भाजपचं काय विजन आहे आणि भाजप कशा प्रकारे आपलं विजन घेऊन पुढे जाणार आहे, हे सगळं जे आहे ते आजच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे आणि त्यानंतर नागपुरात खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यानंतर आता भाजपही आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।